नमस्कार लाडक्या बहिणींनो, आम्हाला माहित आहे की तुम्ही सध्या लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याची वाट पाहत आहात व जुलै महिना संपत आला तरी देखील तुमच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचे पैसे राज्य सरकारने जमा केले नाहीत। परंतु आता तुमची या जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून राज्य सरकारने या जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची तारीख आज जाहीर केली आहे। हो लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने जून महिन्याचा हप्ता जरी जुलै महिन्यामध्ये वाटप केला असला तरी देखील हा हप्ता वाटप करते वेळेस या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यामध्ये लाडक्या बहिणींना आश्वस्त केले होते की आम्ही तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता देखील याच महिन्याच्या शेवटी वितरित करणार आहोत आणि त्यांनी सध्या त्यांचा शब्द पाळला असून हा हप्ता वाटप करण्याची तयारी सध्या राज्य सरकार करत आहे। त्यामुळे राज्य सरकारने आज अधिकृतपणे हा जुलै महिन्याचा हप्ता वाटप करण्याची तारीख जाहीर केली आहे व नक्की त्याच दिवशी म्हणजे तुम्हाला माहित आहे की राज्य सरकारने हा हप्ता वाटप करण्यास सुरुवात केल्यापासून 3 दिवस हा हप्ता वितरित करण्यामध्ये येतो। त्यामुळे तुम्हाला आज जाहीर करण्यामध्ये आलेल्या तारखेपासून 3 दिवसामध्ये प्रति महिला 1,500 रुपये तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर तुम्हाला या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या तारखेची प्रतीक्षा लागली असेल आणि राज्य सरकारने आज जाहीर केल्याप्रमाणे तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता येत्या 27 जुलै रोजी राज्य सरकारच्या मार्फत वाटप करण्यामध्ये येणार असल्याची माहिती आज आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधतेवेळी जाहीर केली आहे। तर मग त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पावसाळी अधिवेशन शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि पुढील 2 दिवसांमध्ये हे अधिवेशन संपणार असून अधिवेशन संपले की लगेच येत्या 27 तारखेला म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या 3 ते 4 दिवसांमध्ये आम्ही या जुलै महिन्याचा हप्ता राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करत आहोत, अशा प्रकारची माहिती आज पत्रकारांशी संवाद साधतेवेळेस मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। त्यामुळे तुमची आता आज या जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये तुम्हाला या जुलै महिन्याचा हप्ता म्हणजे या हप्त्याचे 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील, याची दक्षता या योजनेअंतर्गतच्या सर्व लाडक्या भगिनींनी घ्यायची आहे। यासोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट माहित असेल की राज्य सरकारने जून महिन्याचा हप्ता वाटप करते वेळेस देखील भरपूर साऱ्या महिलांना या हप्त्याचे वितरण केले नव्हते आणि अशा लाभ न प्राप्त झालेल्या महिलांकडून आम्हाला विचारण्यामध्ये येत होते की आम्हाला या हप्त्याचा लाभ का मिळाला नाही व हा जून महिन्याचा हप्ता आम्हाला कधीपर्यंत मिळेल। तर या देखील गोष्टीबद्दल माहिती देताना आदिती तटकरे म्हणाले की ज्या प्रकारे जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण करते वेळेस राज्यामधील लाखो महिला अपात्र झाल्या होत्या, त्या प्रकारे सध्या राज्य सरकार राज्यामधील लाडक्या बहिणीची पडताळणी करत असून ज्या काही महिला बोगस पद्धतीने योजनेचा फायदा उचलत आहेत किंवा योजनेअंतर्गत अपात्र आहेत, अशा महिलांना आम्ही सध्या योजनेमधून बाहेर काढत आहोत। त्यामुळे जर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता हवा असेल तर आजच्याच तुम्हाला तुमच्या बँकेची केवायसी पूर्ण आहे का नाही किंवा तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये काही चूक झाली आहे का हे तपासून घ्यायचे आहे, कारण की पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये हा हप्ता राज्य सरकार वाटप करेल आणि जर तुम्ही योजनेअंतर्गत अपात्र असाल तर तुम्हाला या हप्त्याचा लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही। त्यामुळे तात्काळ तुम्हाला तुमच्या जवळच्या माही सेवा केंद्राला भेट देऊन तुमच्या खात्याची तपासणी करून घ्यायची व या लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी आपली पात्रता दर्शवायची आहे। तर अशा प्रकारची लाडकी बहीण योजनेबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।